2007ला भारत सरकार, गृह मंत्रालय आणि युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम यांचा एक पायलट प्रोजेक्ट 5 राज्यामध्ये आला. आपलं महाराष्ट्र राज्य, गोवा, आंध्र प्रदेश, तेवढे आंध्र प्रदेश होतं आमचं, आंध्र प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार, या 5 राज्यांमध्ये हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतला. आणि भारतातलं पहिलं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे हैदराबादला तयार झालं. आणि मी CIDच्या विमेन प्रोटेक्शन सेलमध्ये होतो, तिथेच ते तयार झालं आणि मी त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर होतो. तर मग त्या सेलमार्फत आम्ही आमच्या मुली आंध्र प्रदेशातल्या कुठे कुठे कुंटणखान्यात आहेत, तर मग त्याचं पहिलं सगळं सर्वे केला. तर पुण्यात बुधवार पेठमध्ये आहेत, आपल्या मुंबईला आहेत, भिवंडीला आहेत, बेंगलोरला आहेत, गोव्याला आहेत, दिल्लीला GB रोडला आहेत. ते सगळी यादी करून मग एक 1 बाय 1 आम्ही मग रेड सुरू केली. पहिली रेड आम्ही इंटरस्टेट रेड इथं भिवंडीला मी स्वतः आलो होतो. 6 जानेवारी 2007ला D शिवानंदन साहेब तेव्हा ठाण्याचे कमिशनर होते आणि माझे CIDचे ॲडिशनल DG आणि ते बॅचमेट होते. दोघांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट केलं आणि भिवंडी भागात रवींद्र सेनगावकर त्यावेळी DCP होते. मग त्यांनी आम्हाला एक 200 वगैरे पोलीस दिले. तिथे हनुमान टेकडी नावाचा एरिया आहे भिवंडीमध्ये, त्या एरियाला पूर्ण सराउंडिंग करत आम्ही मग घराघरातनं ज्या महिला होत्या, जवळ 29 महिलांची आम्ही सुटका केली त्यावेळी. त्यातनं काही बाहेरच्या राज्यातल्या पण होत्या आणि त्याच्यात आम्हाला ज्या वॉन्टेड होत्या त्यांना आम्ही हे केलं. एक त्यावेळी मला एक विचित्र घटना बघायला मिळाली. एक लहान मुलगी होती 8 वर्षाची, ती रस्त्यावर बसली. ती म्हणे माझा जन्म इथंच झाला, मी कुठे जाणार नाही. पूर्ण हे झालं होतं, म्हणजे काय करायचं मला प्रश्न पडला. तर इथे एक मुंबईमध्ये एक त्रिवेणी आचार्य मॅडम आहेत रेस्क्यू फाउंडेशनच्या, ते माझ्याबरोबर त्यावेळी रेडला होत्या. तर ते म्हणे माझं होम बघायला चला इथं. मुंबईत आणलं मला त्यांनी. ते म्हणे माझ्याकडे एक तेलुगू मुलगी पडे, तिचं मी पुण्यातनं बुधवारातनं सुटका केली होती, तुम्ही तिच्याशी बोला. तर मी तिच्याशी तेलुगूत बोलतो आणि ती हिंदीत बोलते. सुरुवातीला 5 मिनटं माझ्या लक्षात आलं की अजून ती त्या ट्रॉमामध्येच येते. मग नंतर ती तेलुगूत बोलायला लागली. मग तिनं सांगितलं की तिचं गाव होतं तिथे तेलंगणामध्ये, पूर्वीचं आंध्र प्रदेश, खम्मम जिल्ह्यामध्ये पालोनच्या म्हणून गाव. तिथून तिच्या बहिणीनं तिला बंजारा हिल, हैदराबादचा भाग आहे, तिच्या मैत्रिणीकडं घरकामासाठी पाठवलं. त्या मैत्रिणीनं तिला विकलं. ती चंद्रपूरला आली म्हणे. चंद्रपूरला हनुमाननगर एरियात रेड लाईट एरिया, तिथून वणीला आली म्हणे. वणीवरून पुण्यात आली बुधवाराला. आणि बुधवार पेठेमध्ये जेव्हा पोलिसांची रेड झाली त्यावेळी बंक टाईप बेडमध्ये 3 मुली बेडमध्ये लपवल्या होत्या. त्यावेळी यांनी मोठा आवाज केला म्हणून पोलिसांनी मग यांना बाहेर काढलं. तर ती मुलगी सापडली. मग तिनं मला ते रॅकेट सांगितलं सगळं, कसं कुठून. मग मी लगेच माझ्या बॅचमेटला कॉन्टॅक्ट केला, जो SP होता खम्ममचा. मग त्यानं तिथून मग टीम पाठवली. आम्ही चंद्रपूर रेड केली. मग चंद्रपूरवरून 40 महिलांची सुटका केली. मग वणीला रेड केली. वणीवरनं आणखी 40 महिलांची सुटका केली. असंच एक करत जवळ 1000 महिलांची सुटका 2007 साली. आणि एकूण जे सगळं माझं मग ट्रॅफिकिंगचं काम 2004 पासनंचं, यासाठी मग तो अमेरिकन सरकारचा 2017 साली जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, जगामध्ये 7 लोकांना त्यांनी तो जाहीर केला. त्याच्यामध्ये पोलीसमध्ये, लॉ एन्फोर्समेंटमध्ये मी होतो. आणि भारतामध्ये 3रा IPS याच्यापूर्वी अमोदकांत सरांना मिळाला होता. नंतर एक माझेच बॉस होते जे CIDमध्ये 2007 साली उमापती सर, त्यांनाही मिळाला होता. मी 3रा अधिकारी आहे, मराठी पहिला आहे. आणि ते ट्रॅफिकिंगचं काम जे आहे ते नंतर मग चालूच आहे. आता मी इवन ऑर्गॅन ट्रॅफिकिंगमध्ये पण काम केलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.